नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मंडळी, आज आपण करतोय हा सुंदरसा मैरप. तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये हा मैरप पाहिला असेल. बऱ्याच लोकांनी मला रिक्वेस्ट केली होती आणि हा मैरपसुद्धा यूट्यूब चॅनल सुरू होण्याच्या अगोदर मी केला होता. तुम्ही हा अर्धा भाग बऱ्याच लोकांनी केला असेल, पण याच्यामध्ये मी जी ॲडिशन केली ही ॲडिशन मात्र वेगळी आहे. तर हा मैरप ठेवताना तो वेगवेगळ्या पद्धतीने कसा ठेवायचा हे सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवणार आहे. हा समयी मैरप आहे. हा मुद्दाम असा आडवा ठेवलेला आहे की तुम्हाला ते व्यवस्थित दिसलं पाहिजे. आता ह्या व्हिडिओचा वरचा भाग आपण आज करणार आहोत आणि दुसऱ्या भागात हा खालचा भाग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ज्यांना हा मैरप करायचा असेल त्यांना हा व्हिडिओ दोन्ही भागात पूर्णपणे पाहायला लागेल आणि तुम्हाला लक्षात यावं आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ खूप लांब होऊ नये, कारण तो कंटाळवाणा होतो आणि म्हणून मी हा व्हिडिओ 2 भागात करणार आहे. तर बघूया याला लागणारं साहित्य. विशेष म्हणजे आत्ता जो व्हिडिओ आपण करणार आहे हा सेम टू सेम असाच्या असा ह्याच कलरमध्ये करणार आहे. तुम्ही कलर बदलवू शकता. तर यासाठी आता लागणारं जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये हे एक थोडेसे लाईट पिंक असे असणारे मोती आहेत. हे लाल रंगाचे मोती आहेत आणि हे पिवळ्या रंगाचे मोती आहेत. त्यानंतर ही हिरव्या रंगाचे मोती आहेत. त्यानंतर ही लॅव्हेंडर किंवा पर्पल कलरचे मोती आहेत. हे 5 कलरचे मोती आहेत आणि थोडंसं हायलाईट करायला आपण हे पिंक कलरचे मोती घेतलेले आहेत. एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे. 6 प्रकारचे मोती आहेत. याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता, पण मी याच्यामध्ये जी थीम वापरली आहे ती मोरपंखाची थीम वापरलेली आहे आणि त्यामुळे मोरपंखी करण्यासाठी म्हणून मी हे सगळे कलर या ठिकाणी निवडलेले आहेत. तर याला सुरुवात करताना आपण कुठून करणार ते मी आता तुम्हाला सांगते आणि मग ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहे, या डिझाईनचा हा भाग आपण सुरू करणार आहे. या फ्लावरपासून सुरुवात करू. हा पूर्ण भाग इथपर्यंत करून घेऊ आणि त्यानंतर हा खालचा भाग आपण करायला घेऊ. तर आत्ता आपण या फ्लावरपासून सुरुवात करणार आहोत. हे इथलं फ्लावर करायचं. हा एवढा भाग सोपा आहे, तुम्हाला करता येईल असा आहे, पण तरीही थोडक्यात हा भाग सांगण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर हा जो ॲडिशनल भाग मी या ठिकाणी लावलेला आहे हा भाग सांगण्याचा प्रयत्न करते आणि पुढील भागात हा ग्रीन भाग आपण करूया. तर करूया सुरुवात या कलाकृतीला. तर ह्या कलाकृतीला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला हे जे हिरवे मोती आहेत हे हिरवे मोती 6 मोती ओवून त्याला एक छान पक्की गाठ पाडून घ्यायची. आता हे जे मोती घेतलेत हे सगळे 6 mm मोती घेतलेत. तुम्ही 5 mm 4 mm कुठल्याही मोत्यात करा, पण त्या महिरपाचा आकार चेंज होईल, बाकी काहीही बदल होणार नाही. आणि मोती शक्यतोवर एकाच नंबरमध्ये घ्यायचे. 6 घेतले तर 6 नंबरमध्येच घ्या, 5 घेतले तर 5 नंबरमध्ये घ्या. अशा पद्धतीने मोती घेतले तर डिझाईनमध्ये विशेष प्रॉब्लेम येणार नाही. तर मी हे सगळे 6 mm घेतले कारण आपण मोठ्या समईला याला ठेवू शकतो. साधारणतः 1 ते 1.5 फूट किंवा 2 फुटाची जी समई असते त्या समईसाठी हा मैरप वापरता येतो. दिसायला अतिशय सुंदर दिसतं. काही लोकांना मी करूनसुद्धा दिलेले आहे ते मागच्या वर्षी आणि त्यांना खूप आवडल्यात आणि म्हणून आज हा व्हिडिओ घेऊन यायचं ठरवलं आहे. तर या ठिकाणी आपण एक 6 मोत्याचा एक गोल करून घेतला. आता हा 6 मोत्याचा गोल केल्यानंतर काय करायचं, आपल्याला
1-2 मोत्यातून आपण पुढे सुई काढून घेऊ आणि मग ह्या डिझाईनला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला हिरवा मोती घालायचा आहे. एक हिरवा मोती घातला आणि त्यानंतर 2 हे पिंक कलरचे मोती घालायचे आहेत. त्यानंतर पुन्हा एक हिरव्या रंगाचा मोती आणि दोन पुन्हा हे लाईट पिंक कलरचे मोती घालायचे आहेत. हे 3 मोती घातले की काय करायचं, याच्यामध्ये पुन्हा एक हिरवा मोती घालायचा आहे. असे 3 आणि 4 7 मोती घातले. एक हिरवा, 2 लाईट पिंक, एक हिरवा, पुन्हा 2 लाईट पिंक आणि पुन्हा एक हिरवा. असे मोती घालून आपल्याला काय करायचं, आता या ज्या मोत्यातून आपण नीडल घातली होती त्याच मोत्यातून घालायचा आणि पुढच्या एका हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने सुई काढून घेतली. आता आपल्याला पुन्हा एक हिरवा मोती, 2 पिंक कलरचे मोती, पुन्हा एक हिरवा मोती आणि 2 पिंक कलरचे मोती. आता या ठिकाणी आपल्याला एक हिरवा मोती स्किप करायचा आहे. 2 पिंक कलरचे मोती. असे आपण 6 मोती घातलेले आहेत. या ठिकाणी बघा, 3 हे मोती आणि 3 हे मोती, असे 6 मोती आपण घालून घेतलेले आहेत. आणि घालून आपण काय करणार आहे, ही नीडल, हा जो हिरवा मोती आहे एक, ह्या हिरव्या मोत्यातून काढून घ्यायचं आहे आणि पुढच्या मोत्यात घेऊन जायचं आहे. या मोत्यातून काढली सुई, त्यानंतर पुन्हा एका पुढच्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे हा मधला मोती हा कॉमन येतो. पुन्हा एकदा दाखवते. एक हिरवा मोती, 2 लाईट पिंक मोती, लाईट पिंक कलरचे मोती, एक पुन्हा हिरवा मोती आणि पुन्हा 2 लाईट पिंक कलरचे मोती. असे 6 मोती घालायचे आणि 6 मोती घालून हे नीडल इथल्या ह्या ग्रीन मोत्यातून घेऊन जायची आणि पुन्हा पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची. अशा पद्धतीने काढून घ्यायची. आता या पूर्ण पाकळ्या आपल्याला पूर्ण करायच्यात. ह्या पूर्ण करून घेते मी. 3ही अगदी साधं फूल आहे, खूपदा तुम्ही केलं असेल. तर शेवटची पाकळी करताना या हिरव्या मोत्यातून नीडल आणायची. त्यानंतर 2 पिंक कलरचे मोती, एक हिरवा मोती, हा हिरवा टोकाचा मोती. आत्ता मात्र आपल्याला 5च मोती घालायचे आहेत आणि पुन्हा 2 पिंक कलरचे मोती घालून हे फूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. हे आपला अर्धा भाग झाला फुलाचा. आता पुढचा भाग आपल्याला काय करायचं आहे ते लक्ष देऊन बघा. आता इथून आपण नीडल काढून घेतली. असं छोटंसं फूल झालं आहे. आता ही नीडल आपल्याला वर ह्या 2 मोत्यातून काढून घ्यायची. 3 मोत्यातून, एक ग्रीन आणि 2 पिंक. आता काय करायचं, 2 पिंक कलरचे मोती, एक ग्रीन कलरचा मोती आणि पुन्हा 2 पिंक कलरचे मोती. असे 5 मोती आपल्याला घालून घ्यायचे. आणि ही नीडल या कॉमन मोत्यातून पास करून पुढच्या मोत्यात घेऊन जायची. बघा, इथे एक राऊंड तयार होतो छानसा. हा राऊंड झाल्यानंतर आपल्याला ही नीडल आता ह्या पुढच्या मोत्यात घेऊन जायची. आता या मोत्यातून 2 मोत्यातून काढून घ्यायची नीडल.
म्हणजे थोडक्यात काय, तर इथे जसे 5 मोती आहेत तसेच 5 मोती आपल्याला पुढे घालायचे आहेत. म्हणजे 2 पिंक कलरचे मोती, एक हिरव्या रंगाचा मोती आणि पुन्हा 2 पिंक कलरचे मोती, असे 5 मोती आपण घालणार. 5 मोती घालून काय करायचं, निडल काय करायची, हे 2 जे मोती आहेत या 2 मोत्यातून काढून घ्यायची आणि पुढे घेऊन जायची. म्हणजे इथे पुन्हा एक गोल तयार झाला आहे. आणि अशा पद्धतीने ह्या 6 पाकळ्यांवरती आपण हा गोल करून घेणार आहे. ही निडल आता ह्या पुढच्या 2 मोत्यातून घेऊन यायचं. मला वाटते फ्लावर तुम्हाला समजलं असेल. तर पुढच्या सर्व पाकळ्या मी करून घेते आणि त्यानंतर पुढचा भाग बघूया. आता ही निडल या हिरव्या मोत्यापर्यंत मी घेऊन आली आहे. आता काय करायचं, कोणत्याही एका पाकळीच्या 4 पिंक कलरच्या मोत्यामधून आपल्याला सुई काढून घ्यायची. ओके, ही सुई आपण काढून घेतली. इथपर्यंत आपण घेऊन आलो आहे. आता आपल्याला ह्या 2 पाकळ्यांवरती इथल्या ही एक पाकळी आणि ही एक पाकळी, तर पहिल्यांदा आपण ह्या पाकळीवर सुरुवात करूया. तुम्हाला समजण्यासाठी सांगते मी आणि नंतर मग इकडच्या बाजूने करू. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे, या एक पिवळा मोती ओवून घ्यायचा, पिवळ्या रंगाचा, आणि 9 मोती हे पिंक कलरचे ओवायचे. आता याच्यामध्ये प्रिकॉशन एक घ्यायचं आहे आपल्याला की दुसरा आणि तिसरा मोती तुम्ही जोड मोती वापरला तरी चालतो, पण त्याच्यानंतर मात्र जोड मोती वापरू नका. आता मी पहिला मोती सिंगल आहे, दुसरा जोड मोती वापरला आणि आपल्याला 9 मोती ओवून घ्यायचे. 3 झालेत, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. बघा, हा एक मोती सोडून आपण 9 मोती ओवले आहेत. 3, 3, 6 आणि 3, 9. पिवळा मोती कॉमन आहे. आता काय करायचं, हा पहिला जो मोती आहे त्याच्यातून निडल टाकून घ्यायची. 9 मोत्यांपैकी पहिला मोती, हा पिंक कलरचा जो पहिला मोती आहे याच्यामधून निडल आपण टाकून घेतली आहे. आता त्यानंतर 3 पिवळ्या रंगाचे मोती, 3 पिवळ्या रंगाचे मोती आणि 3 पिंक कलरचे मोती. 1, 2, 3. 3 पिवळ्या रंगाचे मोती आणि 3 पिंक कलरचे मोती, अशी आपण 6 मोती ओवून घेतले आहेत. आणि 6 मोती ओवल्यानंतर काय करायचं, हा कॉमन मोती सोडून 3 नंबरच्या मोत्यामध्ये आपल्याला निडल काढून घ्यायची आहे. 1, 2, 3. हा आपला कॉमन मोती होता, हा एक कॉमन मोती होता. आणि हा जर सोडला आपण तर 1, 2, 3 नंबरच्या मोत्यामध्ये आपण निडल काढून घेतली. आता आपल्याला 3 आणि 2, 5 मोती ओवायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि 1, 5. 5 मोती ओवले की काय करायचं, सगळ्यात खालच्या मोत्यातून, ह्या पिंक कलरच्या खालच्या मोत्यातून निडल पुन्हा एकदा काढून घ्यायची. पुन्हा सेम प्रोसेस फॉलो करायची आपल्याला. 3 पिवळ्या रंगाचे मोती, 1, 2, 3. 3 पिवळ्या रंगाचे मोती घेतलेत मी. आणि त्यानंतर हीच प्रोसेस फॉलो करायची. किती मोती घालायचे, 1, 2, 3. 3 पिंक कलरचे मोती, 1, 2 आणि 3. 3 मोती घालून बरोबर तिसऱ्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. ज्या पद्धतीने आपण हे केलं ना, की ती पिंक
1 2 3, तर तिसऱ्या नंबरच्या मोत्यामधून इथून नीडल काढून घ्यायची. काढून पुन्हा 5 मोती ओवायचे आणि अशा 10 पाकळ्या होईपर्यंत आपल्याला हे रिपीट करायचे. 1 2 3, इथून बघायचं 1 2 3 4 आणि 5. तर असे 5 मोती घालायचे आणि 5 मोती घालून काय करायचं, या बाजूच्या सगळ्यात खालच्या ह्या पिंक कलरच्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची अशा पद्धतीने. खूप सोपं आहे करायला. आता आपण काय करणार आहे, ह्या पाकळ्या 10 होईपर्यंत आपण हे पूर्ण करणार आहे. मी तुम्हाला दाखवते माझ्याजवळची डिझाईन. याच्यामध्ये ह्या पाकळ्या बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 पाकळ्या होईपर्यंत आपण हे सगळं रिपीट करणार आहोत. त्यानंतर हे एक फ्लावर आणि त्यानंतर हा पार्ट. तर ह्या 10 पाकळ्या मी करून घेते, त्यानंतर पुढचा भाग जोडताना कसं जोडायचं ते दाखवते. आता ह्या आपल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा 9 पाकळ्या झाल्यात आणि ही आपली 10वी पाकळी. तर 10वी पाकळी करताना पहिल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची 5 मोती घालून. अगदी सेम प्रोसेस आहे. आता पुढं कसं करायचं ते बघायचं. आता या ठिकाणी एक मी पिवळा मोती घालून घेणार आहे. आता आपल्याला हे फ्लावर जे आहे हे रेड आणि पिंक आणि पर्पल या 3 कलरच्या मोत्यामध्ये करायचं आहे. का करायचं आहे ते नंतर शेवटी सांगेन मी. तर हे 3 कलरचे मोती आपण उपयोगात आणणार आहे या ठिकाणी. त्यासाठी आपण एक पिवळा मोती ओवून घेतलेला आहे. त्यानंतर एक रेड मोती आपल्याला घालून घ्यायचा आहे. हा एक लाल रंगाचा मोती घालून घ्यायचा आहे आणि लाल रंगाचा मोती घातल्यानंतर 4 मोती हे पिंक कलरचे घालून घ्यायचे. 4 मोती घालायचे, 1 2 3 आणि 4 असे 4 मोती पिंक कलरचे घातले. त्याच्यानंतर पुन्हा एक लाल कलरचा मोती घालायचा आहे. असे किती मोती घातलेत आपण, एक पिवळा घातला, एक लाल घातला, 4 हे पिंक कलरचे घातले आणि एक पुन्हा लाल घातला. आता आपल्याला पुन्हा 6 मोती लाल रंगाचे ओवून घ्यायचे आहेत. म्हणजे टोटल 7 मोती झालेत ते. आता हे वेगवेगळे का सांगते आहे त्याचं कारण आहे की तुमच्या लक्षात यायला हवं की आपण तो मोती का घातला आहे. बघा, एक पिवळा, एक लाल, 4 हे पिंक कलरचे, पुन्हा एक लाल आणि त्यानंतर 6 हे आपल्याला मोती लाल कलरचे घातलेत. आता आपण काय करणार आहे, ह्या 6 मोत्यांचा आपण गोल करून घेणार आहे आणि गोल करून नीडल पुन्हा एकदा फिरवून घ्यायची. व्यवस्थित फिरवून घ्यायची. हे फ्लावर तुम्ही नंतर करू शकता, पण कंटिन्यू कसं करायचं स्किल त्याच्यासाठी धागा न तोडता आपल्याला करता आलं पाहिजे. त्यासाठी मी या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. त्यानंतर आता आपण या 6 मोत्यांमधून एकदा नीडल काढून घेतली आहे. बघा, या 6 मोत्यामधून नीडल काढून घेतली आहे. तर 6 मोत्यामधून नीडल काढून काय करायचं आहे, आपण जे खालचं फ्लावर केलं ना त्याच पद्धतीने हेही पण फ्लावर आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा, आता त्याच पद्धतीचं फ्लावर आपल्याला इथं पण करायचं आहे. त्यासाठी आपण एक लाल मोती घेणार, 2 क्रीम कलरचे मोती घेणार, एक लाल मोती, 2 क्रीम कलरचे मोती. या ठिकाणी 2 क्रीम कलरचे मोती ऑलरेडी आहेत आणि वरचा मोती मात्र आपण एक जांभळा देणार आहेत. जे या ठिकाणी खालच्या फ्लावरमध्ये आपण सगळे मोती हिरवे घेतले होते, हा मधला मोती आपण हाही हिरवा घेतला होता आणि हाही हिरवा घेतला होता. आता या ठिकाणी हा मधला मोती जो आहे
या पाकळीमध्ये बघा हा हिरवा मोती जो आहे या ठिकाणी आपण जांभळ्या रंगाचे मोती घेणार आहे आणि जांभळ्या रंगाचा मोती घेऊन हे वर जे 4 मोती घातले आहेत या 2 मोत्यातून आपण नीडल काढून पुढच्या मोत्यात घेऊन जाणार आहे. अशा रीतीने आपली एक पाकळी तयार झाली. आता आपण काय करणार आहे, एक लाल मोती, 2 पिंक कलरचे मोती, एक जांभळा मोती, 2 पुन्हा पिंक कलरचे मोती घेऊन या लाल रंगाच्या मोत्यातून बेसच्या लाल रंगाच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची आहे. हा जो खालचा मोती आहे आपण टाकलेला आणि ह्या पाकळ्या सेम पद्धतीने आता इथं पूर्ण करायच्या. आता ह्या 6 पाकळ्या मी करून घेते आणि मग पुढच्या आपल्या डिझाईनकडे वळूया. अपेक्षा करते की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. ही पूर्ण फूल तयार करते आणि मग तुम्हाला दाखवते. पुन्हा आता शेवटची पाकळी करताना 2 पांढरे मोती, या ठिकाणी पांढरे पिंक कलरचे मोती, त्यानंतर एक पर्पल कलरचा मोती आणि 2 पिंक कलरचे मोती, असे 5 मोती घालून घ्यायचे आहेत आणि 5 मोती घालून या लाल रंगाच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता आपल्याला ह्या पुढील पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. ह्या 6 पाकळ्या झाल्यात. आता आपण पुढच्या पाकळीकडे वळू. आता ही नीडल आपल्याला काय करायची आहे, वर काढून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपण या एका मोत्यामधून नीडल काढून पुढच्या 2 मोत्यांवरती घेऊन जाणार आणि सेम प्रोसेस. 2 पिंक कलरचे मोती. आता या ठिकाणी मात्र आपण टोकावरचा मोती हा लाल रंगाचा घेणार आहे. हा लाल रंगाचा मोती घेतला, 2 पिंक कलरचे मोती आणि या 2 मोत्यातून नीडल काढून घ्यायची आहे आणि ह्या पिंक कलरच्या मोत्यामधून घेऊन जायची. अशा पद्धतीने ह्या पाकळ्या पूर्ण तयार करून घ्यायच्या आहेत. तर ही पुन्हा ही बाजू आपण इथपर्यंत तयार करून घेऊ आणि या ठिकाणी एक पाकळी सोडून ही पाकळी सोडून द्यायची आणि ही पाकळी सोडून इथल्या पाकळीवरती आपल्याला या 2 पाकळ्यांवरती एक चोचीसारखा आकार करून घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा मी हे कंप्लीट करते आणि मग तुम्हाला तो कसा करायचा ते दाखवते. आता ही इथली पाकळी करताना काय करायचं, जी आपण ही पाकळी जोडलेली आहे तर याच्यामध्ये फक्त 2च मोती आपण पिंक कलरचे घातलेत. उरलेले 3 मोती इथे ऑलरेडी आहेत म्हणून त्याच्यातून 3 मोती घालायचे नाहीत. तर याच्यामध्ये 2च मोती घालायचे आहेत आणि ह्या उरलेल्या 3ही मोत्यांमध्ये पहिले 3 मोती आहेत ना, एक लाल आणि 2 पिंक, असे 3 मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. एरवी आपण 5 मोती घालतो पण या ठिकाणी ही पाकळी आपल्याला पूर्ण करायची होती म्हणून आपण ह्या पद्धतीने इथे मोती घातले. आता पुढची एक पाकळी 2 पाकळ्या करायच्या आहेत आणि मग आपण चोचीच्या भागाकडे वळू. इथून नीडल काढून घ्यायची आणि उरलेल्या पाकळ्या सेम पद्धतीने पूर्ण करायच्या. तर ह्या 3ही पाकळ्या मी पूर्ण करते आणि मग चोचीचा भाग कसा करायचा तो तुम्हाला दाखवते. आता ह्या पाकळीवरती आलो आहे आपण. ह्या पाकळीवर काय करायचं आपल्याला, पुन्हा एकदा आपण वर जाणार आहोत लाल रंगाच्या मोत्यामध्ये आणि ही मोराची थीम असल्यामुळे आपण त्याची चोच, पिसारा आणि वर तुरा अशा 3 गोष्टींवरती फोकस करणार आहे. तर या ठिकाणी आपण तुरा म्हणून
3 मोती पुन्हा ओवून घ्यायचे आहेत आणि एक चौकोन त्या ठिकाणी करून घेणार आहे. ठीक आहे, हा चौकोन आपण करून घेतला आहे. आणि आता नीडल काय करायची, या मोत्यामध्ये इथे किंवा इथे घेऊन यायची. तर ही नीडल मी या ठिकाणी घेऊन येते आणि मग चोचीचा भाग तुम्हाला दाखवते. आता ती नीडल तुम्ही कुठूनही आणू शकता. ही अशी फिरवून इथपर्यंत आपल्याला घेऊन यायची आहे, या मोत्यातून बाहेर काढून घ्यायची आहे. आता या मोत्यातून बरोबर आपण नीडल आणली. हे जे लाल मोत्याच्या नंतर असणारी 2 मोती आहेत त्याच्यापैकी एका मोत्यात मी नीडल टाकली आहे आणि आता आपल्याला 12 हे लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 2 3 4. आता या ठिकाणी तुम्ही 5 नंबरचे मोतीसुद्धा उपयोगात आणू शकता. मी मात्र सेम मोत्यामध्ये पूर्ण डिझाईन करणार आहे आणि म्हणून मी 6 नंबरचेच मोती घेतले. तर या ठिकाणी आपल्याला 12 मोती ओवून घ्यायचे आहेत. 3 3 6 आणि 3 9 आणि हे 3 12 झाले पूर्ण 12 मोती. आता 12 मोती ओवून काय करायचं, आपल्याला ही नीडल या ठिकाणी जी 2 मोती आहेत, हे 2 मोती आहेत ह्या जांभळ्या मोत्यानंतरचे, त्याच्यापैकी एका मोत्यातून नीडल टाकून पुन्हा या जांभळ्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची आणि ही नीडल काढून वर घेऊन जायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यापैकी 2 मोत्यातून नीडल काढून घ्यायची आहे. लाल रंगाच्या 2 मोत्यातून, 12 पैकी 2 मोत्यातून नीडल काढून घ्यायची आहे. 2 मोत्यातून नीडल काढली की आपल्याला 4 मोती घालून घ्यायचे आहेत लाल रंगाचे. 1 2 3 आणि हे 4 मोती घातले. आता या ठिकाणी 2 मोती आपल्याला सोडून द्यायचे आहेत. 2 मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. बघा, पुढच्या मोत्यातून मी नीडल काढून घेतली. आता आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि हे 5 असे 5 मोती ओवून घेतलेत. 5 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 मोती सोडून 3ऱ्या नंबरच्या मोत्यातून पुन्हा नीडल काढून घ्यायची आहे. 2 मोती सोडून द्यायचे आणि 3ऱ्या नंबरच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. पुन्हा या ठिकाणी आपल्याला 4 मोती ओवायचे आहेत. या बाजूला जसे आहेत तसे, दुसऱ्या बाजूला असणारे तसे 4 मोती आपल्याला पुन्हा एकदा ओवून घ्यायचे आहेत. 4 मोती ओवून काय करायचं, ही नीडल 2 मोती सोडून द्यायचे आणि त्याच्या खालच्या मोत्यातून नीडल पास करून घ्यायची. पुन्हा एकदा नीडल पास करून घ्यायची. अशी नीडल पास केली. आता पुढचा भाग आपल्याला काय करायचं आहे, याच्यापैकी हा जो गोल आहे, ह्या गोलापैकी 3 मोत्यातून नीडल काढून घ्यायची. बरोबर 3 मोत्यातून काढायची. म्हणजे इथून आपल्याला पहिल्यांदा ह्या पिंक कलरच्या मोत्यामध्ये नीडल न्यायला लागेल, मग पर्पल कलरच्या मोत्यामध्ये. तर या ठिकाणी धागा घेताना थोडा बारीक घ्यायचा. साधारणतः आपण काय करतो की 6 mm चे मोती जर वापरले तर आपण धागा 50 नंबरचा घेतो. पण 50 नंबरचा धागा घेतला तर खूपदा जर नीडल घालायची असेल तर प्रॉब्लेम जातो. म्हणून मग काय करायचं, एक तर 40 नंबर किंवा 30 नंबरचा धागासुद्धा तुम्हाला वापरता येईल. तर या ठिकाणी मी काय केलं, ह्या 4 पैकी 3 मोत्यातून नीडल काढून घेतली. 3 मोत्यातून नीडल काढल्यानंतर मला 3 मोती या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 मोती घालून काय करायचं, 5 पैकी 1 मोती सोडून द्यायचा. हे जे 5 मोती आहेत त्यापैकी 1 मोती सोडून द्यायचा. हे जे 5 मोती घातले आहेत आणि 2 नंबरच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता उरलेले 3 मोती जे घालायचे आहेत, एक तर आपण डायरेक्ट घालू शकतो किंवा या मोत्यावरती आपण चौकोन करून घ्यायचा. एक चौकोन करून घ्यायचा. चौकोन करण्यासाठी आपल्याला 3 मोती घालायला लागतील. 1
2 आणि हे 3 मोती घालायला लागतील. 3 मोती घालून पुन्हा नीडल त्याच मोत्यातून घालून घ्यायची आणि पुढच्या एका मोत्यातून घेऊन जायची आणि इकडे केलेली प्रोसेस पुन्हा रिपीट करायची. काय करायचे, 3 मोती टाकून घ्यायचे की हा भाग आपला कंप्लीट झाला आहे. 1 2 आणि हा 3 असे 3 मोती घालून हा एक मोती 4 पैकी एक मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या 3ही मोत्यातून नीडल काढून घ्यायची की हा भाग आपला कंप्लीट झाला आहे. आता आपण ही गाठ पाडून घेऊ. या ठिकाणी एक गाठ पाडून घ्यायची. आणि ही नीडल पुढे काढून धागा तोडून टाकायचा. अशा पद्धतीने हा भाग आपला एक भाग कंप्लीट झाला आहे. आता हा जो भाग आहे हा भाग आपल्याला कसाही फिरवता येतो. त्याची चोचीचा भाग आतून करता येतो, बाहेरून करता येतो, कुठल्याही पद्धतीने करता येतो. आणि असाच याचा तुम्हाला दाखवते की सेम भाग आपल्याला दुसऱ्या बाजूला करून घ्यायचा आहे. बघा, हा आपण अर्धा भाग केला आणि याच्यामध्ये काय करायचं की ह्या 2 पाकळ्या सोडून द्यायच्या. इथे ह्या 2 पाकळ्या सोडून द्यायच्या आणि बरोबर ह्या पाकळीच्या समोरासमोर म्हणजे खाली 2 पाकळ्या सुटल्या पाहिजे आणि वर 2 पाकळ्या आणि त्या समोरासमोरच्या पाकळीवरती हा अर्धा भाग आपल्याला करून घ्यायचा आहे. तर हा अर्धा भाग मी कंप्लीट करते आणि मग उर्वरित भाग आपण पुढच्या भागात पाहूया. आता याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे ते दाखवते मी तुम्हाला. आपल्याला याला अनेक प्रकारे याची मांडणी करता येते. आता हा भाग आपण असा खाली करू शकतो, समई ठेवून हा भाग असा पूर्ण खाली करू शकतो. त्याच्यानंतर हा असा वर करू शकतो किंवा याला फिरवूनसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ठेवता येतो. बघा, आणि किती छान दिसतो हा मोराचा तुरावरचा आणि हा चोचीचा भाग. अर्थातच हा जसाच्या तसा मोर दिसणार नाही, पण ही आर्टिस्टिक पद्धत म्हणून आपण या ठिकाणी वापरू शकतो. आणि नेहमीसारखा गोल समई मैरप करून करून कंटाळा आला असेल आणि बघून बघून कंटाळा आला असेल तर हा समई मैरप करायला हरकत नाही. तर तो पार्ट मी कंप्लीट करते आणि मग तुम्हाला हा एवढा भाग झालेला दाखवते. आता हा एवढा भागसुद्धा तुम्ही खूप सुंदर पद्धतीने मांडू शकता. तर तो करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. आणि हा उरलेला खालचा भाग हा जो आहे हा भाग मात्र आपण पुढील भागात पाहूया. तर ही डिझाईन तुम्हाला माझी कल्पना कशी वाटली ते नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील, नवीन कलाकृती पाहायला मिळतील आणि मिस होणार नाही. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत आणि या डिझाईनच्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.